काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आज खऱ्या अर्थाने जे आहे ते सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे। त्यासाठी सर्वच उमेदवार जे आहे ते प्रचाराच्या लगबगीला लागणार आहे आणि त्यासाठी लागणार आहे ते म्हणजे प्रचाराचं साहित्य। त्याकरता आपण बाजारात जर पाहायला गेलो या पद्धतीने जे आहे ते संपूर्ण प्रचाराची सामग्री जी आहे ते या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते प्रचार करण्यासाठी या ठिकाणी शेला असेल, हातातील कडा असेल, गळ्यातील मंगळसूत्र असेल, महिलांसाठी साडी असेल, राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हांसह जे आहे ते अपक्ष उमेदवारांना जे काही चिन्ह जे आहे ते निवडणूक आयोगाकडून वाटप केले जाते त्याचे देखील जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते एकंदरीत दुकानामध्ये विक्रीसाठी संपूर्ण साहित्य अवेलेबल जे आहे ते आहेत। आपल्यासोबत स्वतः दुकानदार आहे, पण त्यांच्याशीच बोलूया। भाऊ, काय सांगाल, निवडणूक प्रचाराला जे खऱ्या अर्थाने सुरुवात होते, संपूर्ण सामग्री जी आहे ते आपल्याकडे कशा कशा पद्धती जे आहे ते प्रचाराचे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे? काय आहे की आता प्रचाराचा जो काही वेळ आहे तो अतिशय कमी मिळालेला आहे। परंपरागत आपल्याकडे जे काही साहित्य मिळायचं, झेंडे, टोप्या, दुपट्टे, बिल्ले, बॅनर्स, हे तर होतच होतं। परंतु काय की एवढ्या कमी वेळेमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता काहीतरी आधुनिक पद्धत आपल्याला अवलंबावी लागणार आहे, हे लक्षात घेऊन आपण काय केलं। आणि दुसरं एक पुन्हा मी त्याच्यामध्ये एक विषय घेतला होता की बा महिलांचं आरक्षण वाढलं, त्या आरक्षणामुळे महिलांची देखील आपल्याला तेवढी डिमांड पूर्ण करता यायला पाहिजे उमेदवारांना, मतदारांची। त्याच्याकरता म्हणून आपण काय केलं की महिलांना पहिले एक तर हे आहे, महिलांकरता एक मंगळसूत्र आपण हे अशा प्रकारचं तयार केलेलं आहे। त्याच्यानंतर मुलींसाठी छान गळ्यातली चेन आहे, कानातले आहेत। त्याच्यानंतर हे एक ब्रासलेट, असं हातात घालायचं ब्रासलेट तयार केलेलं आहे। त्याच्यानंतर हे जेंट्स करता आपण ब्रासलेट तयार केलेलं आहे या प्रकारचं। त्याच्यानंतर महिलांना लावायला मागे बो जे असतात, वेणीला लावायला, तो बो तयार केलेला आहे। हातातली अंगठीसुद्धा तयार केलेली आहे। ती सगळं तुम्हाला सिम्बॉलच मिळणार आहे याच्यामध्ये, या साहित्यामध्ये। त्यानंतर आपण लहान मुलांसाठी प्रचार व्हावा, ते सतत फिरतात, तर त्याच्याकरता म्हणून अशी पुंगी तयार केलेली आहे मुलांसाठी। त्याच्यानंतर महिलांसाठी साडी ब्रॉश तयार केलेली आहे। त्यानंतर किचन्स तयार झालेले आहेत। पुन्हा महिलांसाठी वेणीला लावायला बॅक क्लिप तयार केलेली आहे। ह्या अशा प्रकारच्या बिंदीज ज्या आहेत, ज्या टिकल्या, ज्या महिलांना आकर्षित करण्यासाठी आपण ठेवलेलं आहेत की ही शेवटची टिकली वापरोस तर महिला आपल्या पर्समध्ये टिकलीचं बाकेट ठेवणार, म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवस तरी या चिन्हाचा त्यांचा प्रचार होणारच। तर ते गृहीत धरून त्याच्यानंतर कार हँगर आहे। त्याच्यानंतर हे गळ्यातलं अशा प्रकारचं एक नवीन असा एक पॅटर्नचा आपण गळ्यातला हार तयार केलेला आहे, की जो महिलांना नेहमी आपण तो जो दुपट्टा देतो त्याच्याऐवजी महिलांसाठी या प्रकारचे जर काही घेतले तर ते अगदी आवडीने घालतात मतदार। बरं, सर्वाधिक खप जे आहे ते कोणत्या साहित्याचं जे आहे ते दरवर्षी होतं? दरवर्षी झेंडे, टोप्या, दुपट्टे तर होतात। याच्या व्यतिरिक्त यावेळेस 6 फुटाचे कटआउट माझ्याकडे मी तयार केलेले आहे। त्याच्यानंतर हे लाईट्सचे बोर्ड्स आहे। रात्रीच्या वेळेस तुम्हाला हातात घेऊन हे जे बोर्ड आहे हे त्याच्यानंतर या प्रकारचा जो बलून आहे, तो बलून आहे, याला IPL बलून म्हणतात। त्याच्यामध्ये वेगळ्या टाईपचं असं सुद्धा बलून आपण तयार केलेलं आहे। 3D स्टिकर्स दिलेले आहेत मोबाईलला लावण्यासाठी। बरं, मला सांगा, जेव्हापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी जे आहे ते दोन विभागले गेले आहे तेव्हापासून काही खप जे आहे ते तुमचं वाढलेलं आहे? कारण तुम्ही अनेक वर्षापासून जे आहे ते साहित्य खरे विक्री करता। हे दोन पक्ष विभागणी झाल्यानंतर उमेदवारांची संख्या वाढली आहे, त्यामुळे साहित्य खरेदीसाठी खप वाढलेलं आहे? साहित्य तर वाढलं आहे। 4 पक्ष झाल्यामुळे 4 चिन्ह आले। 4 चिन्ह आल्यामुळे काय झालं की 4 प्रकारचे उमेदवार झाले। 4 प्रकारचे उमेदवार झाल्यामुळे आम्हाला तेवढं साहित्य तयार करायची जी जबाबदारी आहे ती वाढली। त्याच्यामधलं इन्व्हेस्टमेंट जरी वाढलं तरी प्रचंड प्रमाणामध्ये जे उमेदवार आहे ते वाढले, त्याच्यामुळे आमचं मटेरियल वाढलं आणि मटेरियल वाढल्यामुळे खपसुद्धा वाढलेला आहे। शेवटचा प्रश्न, अपक्ष उमेदवारासाठी जवळपास किती प्रकारचे चिन्ह जे आहेत आपल्याकडे? अपक्ष करता मी जवळपास 80-85 प्रकारचे सिम्बॉल्स तयार केलेले आहेत। कारण काय होतं की पक्षाचं जे काही साहित्य आहे ते तर परंपरागत चालत आलेलं भरपूर प्रकारचं साहित्य ते असतं, परंतु अपक्षांना काहीच नाही। जेमतेम अगदी लिमिटेड दुपट्टे किंवा झेंडेच त्यांनी तयार करायचे आणि तसं प्रचाराला समोर जायचं। ते काही तिथपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचू शकत नव्हते। ऑर्डर देखील तयार झाली? हो, बरेचसे माझ्याकडे ऑर्डर्स भरपूर तयार आता होऊनच राहिलेले आहे। आणि उद्यापासून खरं त्या खऱ्या अर्थाने उद्यापासून याला जोम चढणार आहे प्रचाराला आणि छान एक व्यवस्थित असा आमचा धंदा होईल।
नक्कीच आपण पाहू शकतो की अगदी कमी कालावधीमध्ये जे आहे ते मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते प्रचार साहित्य जे आहे ते या ठिकाणी दुकानामध्ये अवेलेबल झाले आणि हे सगळे उमेदवार जे आहे ते हे साहित्य खरेदी करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या प्रचारामध्ये उपयोगी लावत असतात. त्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते साहित्य सध्याला उपलब्ध झाले आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची जी आहे ती विभागणी झाल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा जे आहे ते या ठिकाणी प्रचार साहित्य विकणाऱ्या दुकानदारांना होत असल्याचं जे त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.